इतिहास रचला याने, काही खास दिला हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिला हो याने. मर्यादा नहीं वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. तुला जो कुठला निर्णय घ्यायचा आहे लवकरात लवकर घे. तुझ्याकडे मुळीच वेळ नाहीये. जर ही चाल असेल तर यामागे फक्त ऋतिकाचाच हात आहे. हिच्या मूर्खपणामुळे आपल्या खानदानाची इब्रत धुळीला मिळणार आहे. परमेश्वर करो सर्व काही व्यवस्थित हो आणि साक्षीचा हा जो मामला आहे ना तोही मार्गी लागू दे. लवकर मार्गी लागू देतो. आजपासून तुझ्याशी आमचा कुठलाच संबंध नाहीये. स्वतःची ओळख देते वेळी हे नको सांगूस की तू कोणाची मुलगी आहेस की कोणाची बहीण आहेस. नवल वाटतंय ना मला पाहून? हो. मी कधी विचार सुद्धा केला नव्हता की तुम्ही मला भेटायला इथे याल. हा, जर तू उघडपणे खेद व्यक्त केलायस की केवळ गैरसमजुती बाई तू ऋतिका आणि मानसचं नाव घेतलं होतंस, शिवाय तुला त्याबाबत पश्चातापही होतोय, तेव्हा मग मलाही पश्चाताप नाही होऊ शकत की माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे तुला इथे या अवस्थेत पाहून मला पश्चाताप नाही होऊ शकत. नाही, कधी परिस्थिती उद्भवतात किंवा कधी स्वतःच्या नशिबाचे भोग असतात. कोणाकडेच माझी कुठलीच तक्रार नाहीये. पण मला माझ्या स्वतःविषयी तक्रार आहे. तक्रार आहेच मुळे, कारण माझ्याकडूनच तुझ्यावर अन्याय झाला होता. पण माझा नाईलाज होता. त्यावेळी न्यायालयासमोर जे पुरावे मांडले गेले होते, तो व्हिडिओ, त्याचं जे क्लिपिंग होतं ती समोर आलं होतं. त्यातून हेच स्पष्ट होत होतं की तू गुन्हेगार आहेस. त्यामुळे मी तुला शिक्षा फरमावली होती. त्यावेळी मला सुद्धा असंच वाटलं होतं. पण जेव्हा सगळ्या बाबी माझ्या समोर आल्या तेव्हा माझ्या सुद्धा लक्षात आलं की वस्तुस्थिती काय आहे. खरं बोलतोस. पण तुम्ही म्हणजे इथे कसे काय? त्यावेळी जो चुकीचा निर्णय देऊन माझ्याकडून जी चूक झाली होती त्या चुकीचं प्रायश्चित्त करायचं आहे मला. मला समजलं नाही. राकेश, त्यावेळी मी तुला शिक्षा फरमावली होती. न्यायालयात तुला दोषी मी ठरवलं होतं. पण आज त्याच न्यायालयातून मी तुझी सुटका करणार आहे. तुझा जो खटला आहे ना तो मी लढणार आहे. मी एक वकील या नात्याने लढवणार आहे. जज म्हणून
चुकीचा निर्णय फरमावण्याची चूक यावेळी नाही व्हायची. तुम्ही तुम्ही माझी केस लढवणार? हो, मीच लढवणार तुझी केस. या काळ्या कोठडीतून, या पिंजऱ्यातून मी तुला बाहेर काढणार आहे राकेश, आणि हेच माझं प्रायश्चित्त असणार आहे. पण पण तुम्ही काय एवढा त्रास करून घेताय? अहो, पप्पा कोणी दुसरा वकील ठरवतील. खरं आहे, मी समजू शकतो की तुझे पप्पा तुझ्यासाठी मोठ्यात मोठा वकील करू शकतील, पण तो फक्त एक प्रोफेशनली तुझी केस लढवेल. पण तुझा बचाव व्हावा म्हणून भूक असायला हवी, अंतःकरणात तुझ्यासाठी जी तळमळ असायला हवी ती मुळीच नसेल, जी माझ्यात आहे. मला फक्त प्रायश्चित्त करून घ्यायचं आहे. ज्या व्यक्तीला प्रायश्चित्त करून घ्यायचं असतं तो स्वतःचं सर्वस्व पणाला लावतो. तेव्हा प्लीज माझ्यावर विश्वास ठेव की मी तुला सोडवणार आहे. ओके? हे माझं वकीलपत्र आहे, ज्यात नमूद केलं की तुझी केस लढवण्यासाठी तू मला परवानगी देतोयस. साईन कर तुझी. सुंदरलालने जो काही विचार केला होता त्याचप्रमाणे होत आहे. बरं झालं की त्याने मला राकेशशी सही करण्यास सुद्धा शिकवलं होतं. मला नाही वाटत की ते रायटिंग एक्सपर्ट्स कडून चेक करून घेतील म्हणून. वाह, काय प्लॅन बनवलाय सुंदरलाल, काय छकास प्लॅन बनवलाय. बरं झालं की त्याने मला राकेशशी सही करण्यास सुद्धा शिकवलं होतं. मला नाही वाटत की ते रायटिंग एक्सपर्ट्स कडून चेक करून घेतील म्हणून. वाह, काय प्लॅन बनवलाय सुंदरलाल, काय छकास प्लॅन बनवलाय. थँक्यू राकेश की तू मला माझी चूक सुधारण्याची एक मोठी संधी दिलीस. थँक्यू. बिलकुल काळजी करू नकोस. जस्टिस आदित्य प्रताप सिंग एक जज म्हणून नाही तर एक वकील म्हणून तुझी केस लढणार आहे आणि तुझा बचाव करणार आहे. तुझ्याशी मला थोडं बोलायचंय. तुझ्या बाबतीत घडलेलं समजून घ्यायचंय. सर्व गोष्टी मला सांग. वेळ कमी आहे आपल्याकडे. काय करू मी? कुठे जाऊ? कुठे जायला हवं मी? पप्पांचं घर सोडून आले म्हणजे पप्पांच्या नावाचा आधार सुद्धा नाही घेता येणार. काय करू? काय करू? जर स्वतःच्या पप्पांच्या नावाचा आधारच नाही घेतलास तू तर मग कुठे जाणार आहेस? अशी का बघतेस साक्षी? कोण आहेस तू? मी तुझंच प्रतिबिंब. स्वतःच्या पप्पांचं घर तर सोडून आली आहेस तू,
पण त्यांच्या नावाचा आधार नाही घ्यायचाय तुला. त्यांच्या नावाचा जर तुला आधारच नकोय तर मग कुठे जाशील साक्षी? कुठे जाईन मी? ही दुनिया खूप मोठी आहे. तू हे सगळं असं बोलतेस कारण साक्षी ऍक्च्युली तू पराभूत झालीयस. जे लोक आयुष्यात तुझ्याप्रमाणेच परिस्थितीपुढे हार पत्करतात ते आयुष्यात काहीच मिळवू शकत नाहीत आणि अगदी कोलमडून पडतात. नाही, मी कोलमडून पडले नाहीये. मी कोलमडले नाहीये. तू ऑलरेडी कोलमडून गेलीयस साक्षी. नाहीतर स्वतःच्या हक्कांवर पाणी सोडून ही अशी दुःखी नसती झालीस. पण तुझ्या अवस्थेकडे पाहून तरी असंच वाटतंय साक्षी की तू ऑलरेडी हार पत्करलीयस. हे असं का बोलतेस तू? अखेर तुला म्हणायचंय तरी काय? मला असं म्हणायचंय साक्षी की तुला या अवस्थेत लोटून देणारा राहुल आहे. त्यामुळे सर्वप्रथम स्वतःला अधिकार मिळवून देण्यासाठी तुला राहुल पाशीच जायला हवं. हे असं कुठे भटकत बसणार आहेस तू? मुलीचं माहेर तेव्हाच सुटत असतं जेव्हा ती घर सोडून सासरी जात असते. सर्वप्रथम राहुलच्या घरी जा तू साक्षी. जाऊन सगळ्यांसमोर सांग की तू राहुलच्या बाळाची आई होणार आहेस. सर्वप्रथम राहुलच्या घरी जा तू साक्षी. जाऊन सगळ्यांसमोर सांग की तू राहुलच्या बाळाची आई होणार आहेस. तुला हिम्मत दाखवावीच लागेल साक्षी. जा तू राहुल पाशी जा तू आणि बघ की काय म्हणतोय तो. तो तुझा स्वीकार करणार आहे? तो तुला धुडकारणार आहे? तू जाऊन त्याच्याशी बोल साक्षी. जा तू साक्षी. राहुल पाशी जा तू. जा तू साक्षी. जा साक्षी. जा साक्षी. जा साक्षी. राहुल पाशी जा तू. जा तू साक्षी. जा साक्षी. मला राहुलला भेटायलाच पाहिजे. भेटायलाच पाहिजे. काय झालं मॅडम? सरांची भेट झाली तुमची? वय त्यांनाच भेटून परतते मी. यावेळी मला तरी वाटतंय त्यांचे वाचण्याचे सगळेच मार्ग बंद होऊन बसले. जेव्हा आपलीच माणसं पाठीत खंजीर खूप असतात तेव्हा असंच होत असतं. तू अगदी खरं बोलतेस डॉली. माणूस शत्रूपासून स्वतःचं रक्षण नक्कीच करू शकत असतो, पण एका मित्राकडून वाचणं खूपच कठीण गोष्ट आहे बघ. रितिका सारखी कलेक्टर सुद्धा त्यांचं मुळीच काही वाकडं करू शकली नाही. पण एक अगदी सामान्य मित्र जमाल, त्याच्या जबानीबाईच एवढी मोठी आपत्ती ओढवली गेली आहे की कायद्यापासनं बचाव करण्याचे सगळे मार्गच बंद होऊन बसलेत. हो, माझं सुद्धा वकील साहेबांशी बोलणं झालं होतं. वकिलांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की जमालने स्वतःच्या कबुली जबाबाबरोबरच एकूण एक पुरावे न्यायालयात सादर केले. त्यामुळे सरांचं वाचणं खूपच मुश्किल होऊन बसलंय. तुझं म्हणणं बरोबर आहे डॉली. जेवढ्या म्हणून केसेस आहेत ह्यांच्यावर त्या जरी सिद्ध झाल्या तरी सुद्धा किती वर्षाची शिक्षा होईल? 2-4 वर्ष, यापेक्षा जास्त तर नाही होणार ना. त्यामुळे तोवर आपल्याला सगळ्या गोष्टी सांभाळायला लागतील डॉली. त्यांचा हेतू मी कधीच असफल होऊ देणार नाही. अजिबात नाही. कोणता हेतू मॅडम? बिपिनला राकेश बनवण्याचा हेतू. पण या हेतू मागचं उद्दिष्ट मला समजलं नव्हतं. पण आज जेव्हा त्यांनी मला सांगितलं तेव्हा कुठे मला समजलं. बिपिनला राकेश बनवण्यामागं करोडोंची संपत्ती मिळवण्याचा हेतू आहे. शिवाय हा प्लॅन लवकरच यशस्वी होणार आहे. तुला सांगू का, बिपिन राकेश केव्हाच बनलाय. शिवाय सुंदरलाल, सुंदरविषयी काही बोलले सर? सुंदरचा सुद्धा पोलीस शोध घेत आहेत. सुंदरशी मी बोलले होते.
त्यामुळे आता मला स्नेहाला भेटावंच लागेल, जिला सुंदरने जबाबदाऱ्या दिल्यात. जरा बघायलाच हवं की स्नेहा अखेर चीज काय आहे. कोणत्या प्रकारे ती आपल्याला मदत करणार आहे ह्या प्लॅन मध्ये. मॅडम, आजपर्यंत हा प्लॅन फक्त सर आणि सुंदर ह्या दोघांतच होता, पण आता त्या स्नेहाला सुद्धा हा प्लॅन समजलेला आहे. आता तुम्हाला स्नेहाला सुद्धा सामील करावं लागणार. शिवाय एक गोष्ट कसोशीने पाळावी लागणार आहे की ही बातमी रितिकाला समजता कामा नये, कारण तुमचा हेतू साध्य होण्यात तुम्हाला तिचाच मोठा अडथळा होऊ शकतो. तू इथे? हो, खरं तर तू यायला हवं होतंस, पण तुला यावंसं वाटलं नाही, त्यामुळे मलाच यावं लागलं. तू इथे का म्हणून आलीस? मी इथे कशासाठी आले हे तू व्यवस्थित जाणतोस. मी इथे माझा हक्क मिळवण्यासाठी आले. कोणता हक्क? तो हक्क तू त्या दिवशीच गमवून बसलीस, ज्या दिवशी तू रोहितला स्वीकारलं होतंस. राहुल, त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. दोन्ही कुटुंबांमध्ये प्रचंड तिरस्कार होता. एवढा द्वेष असताना आपलं प्रेम यशस्वी झालं असतं का? तू माझ्या भावाचा मत्सर करत होतास, माझ्या बहिणीचा मत्सर करत होतास. त्यामुळेच मला सुद्धा माझा मार्ग बदलावा लागला. पण बहुधा परमेश्वराला सुद्धा हे मंजूर नव्हतं. म्हणूनच तर आज तुझ्या प्रेमाची निशाणी माझ्या उदरात वाढते राहुल. पण बहुधा परमेश्वराला सुद्धा हे मंजूर नव्हतं. म्हणूनच तर आज तुझ्या प्रेमाची निशाणी माझ्या उदरात वाढते राहुल. माझं मुळीच काही देणं घेणं नाहीये साक्षी. आता आपले मार्ग वेगवेगळे झालेले आहेत. नाही राहुल, पण माझा मार्ग फक्त आणि फक्त तूच असेल. शिवाय अशा परिस्थितीत तू मला धुडकावू नाही शकत. चुपचाप तू निघून जायत ना. आता माझ्याशी तुझा कुठला संबंध नाहीये. संबंध आहे राहुल. तू त्या एकूण एक गोष्टी विसरून गेला असेल ना, पण मी विसरायचं जरी ठरवलं तरी सुद्धा नाही विसरू शकणार. मी कसं विसरू राहुल? कसं मी हे विसरू की तू माझ्यावर केवढं प्रेम केलं होतंस. म्हणूनच तर आपल्या प्रेमाची निशाणी आहे. मी कशावरून समजू की ही प्रेमाची निशाणी माझीच आहे? राहुल, ओरडू नकोस. मी मुळीच मान्य नाही करणार तुझं म्हणणं. तुझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा आधार घेऊन तू मला विवश करू नकोस. आणि माझं ऐक, तू या पोरापासून सुटका करून घेतो. कमीत कमी दुसऱ्यांच्या दारात जाऊन तुला कोणाचे पाय तरी नाही पकडावे लागणार. नाही, मी असं कदापि नाही करणार राहुल. मी माझ्या बाळाचा कधीच नाही जीव घेणार, मुळीच नाही जीव घेणार. आणि तू आज जे बोललायस ना, लक्षात ठेवते तू. मी इथे फक्त तुझं उत्तर मागायला आले होते आणि मला तुझं उत्तर मिळालं. पण मी माझा हक्क मिळवूनच दाखवीन. मी सहज हार पत्करणार नाही, मी थकणार नाही.
पण लक्षात ठेव, ज्या दिवशी आपलं मूल मोठं झाल्यावर तुला जाब विचारेल तेव्हा तुझ्यापाशी या प्रश्नाचं कुठलंच उत्तर नसेल राहुल. मी माझ्या पप्पांचं घर सोडलंय. माझ्यापाशी आता कोणाचा सासरा उरला नाही. पण मी जाईन, मी कुठेही जाईन निघून आपल्या बाळासाठी. मी कुठेही निघून जाईन. मला तुझी मुळीच गरज नाहीये. नाहीये मला तुझी गरज. नाहीये मला तुझी गरज. राहुल, मी साक्षीला आजवर भेटलेले नाहीये, पण आज तिचं एकूण एक बोलणं मी ऐकलंय. तू का म्हणून असं वागतोयस? तू का असं करतोयस? हे तू जे काही वागतोयस ना, त्याला परमेश्वर सुद्धा कधी माफ नाही करणार. या पोरीला एवढं दुःख देऊन अखेरीस काय मिळवणार आहेस तू? हा, काय मिळवणार आहेस बाळा? कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे